लाडकी बहीण योजनेअंतर्गत वितरण लांबत का आहे? लाडक्या बहिणींना पैसे का मिळत नाहीत? अनेकांनी सांगितलं की आचारसंहिता सुरू आहे म्हणून लाडकी बहीण योजनेचे पैसे किंवा वितरण लांबले आणि आचारसंहिता 21 तारखेला संपणार आहे. परंतु लक्षात घ्या, 21 तारखेला आचारसंहिता संपणार आहे ती नगरपालिका निवडणुकांची संपणार आहे आणि त्यानंतर राज्यामध्ये आता परत आचारसंहिता सुरू असून आता 16 जानेवारी पर्यंत त्या ठिकाणी महानगरपालिकेची आचारसंहिता असणार आहे. आणि महानगरपालिकेची आचारसंहिता संपली की जिल्हा परिषद आचारसंहिता लागेल. मग लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे डायरेक्ट फेब्रुवारी महिन्यामध्ये मिळणार का? तर असं अजिबात नसतं. लक्षात घ्या, नगरपालिका निवडणूक असेल, महानगरपालिका निवडणूक असेल, त्याची आचारसंहिता त्या क्षेत्रामध्ये असते. म्हणूनच या योजनेचा हप्ता मिळण्यासाठी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अडचण यायला नको. म्हणूनच आपण पाहिलं होतं की 8 तारखेला त्याचा जी.आर. देखील आला होता. 8 नोव्हेंबर रोजी लाडकी बहीण योजना हप्ता वितरण जी.आर. देखील आला होता. परंतु हे वितरण नक्की लांबतंय का, याबाबतची कोणतीही स्पष्टता आपल्या महिला व बालविकास विभाग किंवा सरकारच्या वतीने देण्यात येत नाही आणि म्हणूनच महिला मोठ्या प्रमाणावर नाराज आहेत. काही वेळा असंही बोललं जात आहे की लाडक्या बहिणींना एकत्रित 3,000 रुपये द्यायचे आहेत म्हणून कदाचित हप्ता लांबत आहे. पण आता लक्षात घ्या, आज 17 तारीख असणार आहे, अजूनही योजनेचे पैसे मिळाले नाहीत. आता तुम्हाला लाडक्या बहिणींना पैसे देताना 2 महिन्यांचे 3,000 रुपये एकत्रित द्या, तरच त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना काही प्रमाणामध्ये फायदा होईल. म्हणूनच आता जे वितरण तुम्ही करणार आहात ते लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर डिसेंबर 2 महिन्यांचे 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती द्या. तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. ही महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला आणि अशा अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.